रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज घेणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। तर मराठी बोलणार नाही हा मास्क खपवून घेणार नाही, सरनाईकांनी ठणकावलं। बुलढाण्यात आज आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढणार प्रकाशक प्रशांत आंबींसह डाव्या पक्षाचे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी होणार। मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्टेशनजवळ रुळावरून घसरला। सगळे प्रवासी सुखरूप, मात्र राम पडल्याच्या अनेक गाड्यांवर परिणाम। कोल्हापुरात परतवाड्यासारखी घटना, तरुणींचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा प्रकार। आरोपी शाहिद संदेला अटक, 4 दिवसांची पोलीस कोठडी। अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अजूनही फरार। गेल्या महिन्याभरापासून कल्पनाला शोधण्यात पोलिसांना अपयश। शिर्डी अहिल्यानगरमध्ये शोध सुरू। भाजप नेते किरीट सोमय्यांचं मुंबईतील घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर 12 तास आंदोलन। अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी ठिय्या, पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। 2019 मध्ये कणकवलीत सरकारी अधिकाऱ्यांवर चिखलफेक प्रकरणी मंत्री नितेश राणे दोषी। नितेश राणेंना 1 महिन्याच्या कारावासाची शिक्षा, तर शिक्षेवर स्थगितीसाठी राणेंची उच्च न्यायालयात धाव। इराणचा चर्चेसाठी अमेरिकेला नवा प्रस्ताव। होर्मुझ आणि अणु कार्यक्रमावर चर्चा करण्याबाबत उल्लेख। डोनाल्ड ट्रम्प मात्र इराणच्या नव्या प्रस्तावावर खुश नसल्याची माहिती। होर्मुझमधल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ। आठवड्याभरात कच्च्या तेलाच्या किमती 15% महागल्या। कच्चं तेल प्रति बॅरल $98 वरून $108 वर। नमस्कार, सुप्रभात महाराष्ट्र। मी प्रज्ञा पोवळे। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण पाहताय एबीपी माझा। राज्यातल्या ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीचा येत्या 1 मे पासून निर्णय लागू होणार की त्या अंमलबजावणीला मुदतवाढ मिळणार याचा निर्णय आज होणार आहे। आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सगळ्या आरटीओ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे। सकाळी 10:30 वाजता आरटीओ कार्यालयात ही बैठक होईल। राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठीत व्यावहारिक संवाद साधण्याचा आदेश मान्य केला नाही तर त्यांचा परवाना रद्द करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतलाय। रिक्षा टॅक्सी चालकांच्या संघटनांनी त्या निर्णयाला विरोध दर्शवल्यानंतर या संदर्भात काल परिवहन विभागाची बैठक झाली। या बैठकीत रिक्षा संघटनांनी मराठी सक्ती संदर्भात मुदतवाढ देण्याची मागणी केली। यावर मंत्री प्रताप सरनाईकांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून मुदतवाढ देण्याची तयारी आहे, पण मराठी बोलणार नाही ही मुजोरी खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। तसंच मराठी सक्तीच्या अंमलबजावणीसाठी किती मुदतवाढ द्यायची या संदर्भात आज आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे। दरम्यान कालच्या बैठकीनंतर प्रताप सरनाईक नेमकं काय म्हणाले पाहूया। मी आधीच घोषणा केली होती की तुम्हाला जर शिकवणी पाहिजे असेल शिकवणी द्यायला तयार आहे। तुम्हाला जर काही स्वयंसेवी संस्थांची मदत पाहिजे असेल तर ती मदत द्यायला तयार आहोत। तुम्हाला जर मुदत पाहिजे असेल तर ती आम्ही मुदत द्यायला तयार आहोत, परंतु मुजोरी चालणार नाही। आम्ही व्यवसाय करू, धंदा करू, परंतु आम्ही मराठी बोलणार नाही। ही जर भाषा तुमची असेल तर ती भाषा परिवहन मंत्री म्हणून मी सहन करणार नाही। आणि मी स्पष्टपणे सांगतो, बऱ्याच लोकांना असं वाटत होतं हे पुढे जाणार, हे मागे फिरणार, हे आता काय मराठीचा मुद्दा सोडून देणार। प्रताप सरनाईक ठाम आहे या भूमिकेवर। कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल, तुम्हाला जर काम करायचं असेल तर मराठी अनिवार्य आहे, मराठी यायलाच पाहिजे। दरम्यान 15 ऑगस्टपर्यंत मराठी सक्तीचा निर्णय थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा रिक्षा टॅक्सी युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी केलाय। कालच्या बैठकीमध्ये सकारात्मक निष्कर्ष निघाल्यामुळे 4 तारखेला होणारा आंदोलन रद्द करण्यात आल्याची माहिती शशांक राव यांनी दिली आहे। याचा एक सर्वे ते घेणार आहेत या 2-3 महिन्यामध्ये आणि त्यानंतर ऑगस्टच्या महिन्यापासून जे काही त्यांनी सुरू केलं असेल त्याचं प्रशिक्षण ते सुरू करणार आहेत। हे त्यांनी आज त्या पद्धतीने आम्हाला सांगण्याचं काम केलं, जे आम्ही याचं स्वागतच करतो। मला जर त्या पद्धतीचं शिक्षणच नसेल तर मग मी कोणतीही भाषा मी लिहिता आणि वाचता मला कशी येणार आहे हा प्रश्न आहे।
त्यामुळे आज ती झाल्यावरती त्यांनी हे सांगितलं की आता ऑगस्टपासून ते प्रशिक्षण सुरू होईल. तोपर्यंत जी मोहीम एक वेगळी आहे ते डोमिसाइल्स आणि वगैरे कागदपत्र बरोबर आहेत का चेक करण्याची ती होत राहील. आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान आणि सविस्तर अपडेट्स. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकी दिल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावरती दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या दखलपात्र गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी संजय गायकवाड यांच्या घरावर आज सकाळी 11 वाजता मोर्चा काढला जाणार आहे. प्रकाशक प्रशांत आंबी आणि डाव्या पक्षाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी होणार आहेत. या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी थोड्याच वेळात बुलढाण्यामध्ये दाखल होतील. आमदार संजय गायकवाडांनी आंबी यांना कोल्हापुरात येऊन मारण्याची भाषा केली होती. मात्र संजय गायकवाड काही कोल्हापुरात आले नाहीत, त्यामुळे आम्हीच बुलढाण्याला जातोय अशी प्रतिक्रिया प्रशांत आंबी यांनी कोल्हापुरातून बुलढाण्याला रवाना होताना दिली आहे. आज डाव्या चळवळीतील कार्यकर्ते बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करतील. इतकंच नाही तर परवानगी मिळाल्यास संजय गायकवाडांच्या घरासमोर जाऊन शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन करू असा इशाराही त्यांनी दिलाय. शिवाजी कोण होता पुस्तकासंदर्भात ते बोलत होते आणि न वाचताच काहीही बरळत होते की ह्यामध्ये शिवाजी महाराज क्षत्रिय नाही असं लिहिलंय, ह्यामध्ये असंच लिहिलंय, ह्यामध्ये तसंच लिहिलंय, ह्यावर लेखकाचं नावच नाही, अशा पद्धतीनं धादांत खोटं बोलत होते. त्यावेळेला सुद्धा त्यांनी पुस्तक वाचायचं किंवा उघडायचं कष्ट घेतलं नाही की त्यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे आणि पानसरेंवर मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. म्हणजे एवढी कॉमेडी कशासाठी सुरू आहे? त्यापेक्षा अगोदर तुम्ही पुस्तक तरी वाचा. तुम्ही ज्या वेळेला पुस्तक वाचाल त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीची मागणी करणार नाही असं मला वाटतं. तर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकावरून दिवंगत विचारवंत गोविंद पानसरे यांच्यावर मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आणि यावरून प्रशांत आंबी आणि स्मिता पानसरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. त्यांनी जी शिवाजी कोण होता या पुस्तकावर बंदीची मागणी केलेली आहे तो त्यांचा संविधानिक अधिकार आहे. ते कायदेशीर मार्गाने किंवा लोकशाही मार्गानं ते मागणी ती करू शकतात. पण पानसरेंवर जो मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची जी मागणी त्यांनी केलेली आहे हा प्रकारच मी पहिल्यांदाच ऐकला आहे. म्हणजे कदाचित अशा पद्धतीनं हास्यास्पद प्रकार कुणीतरी केला असेल. ज्या विचारसरणीनं कॉम्रेड गोविंद पानसरेंना जिवंतपणी त्रास दिला, त्यांची हत्या केली, तीच विचारसरणी ते शहीद झाल्यानंतर सुद्धा त्रास देते आहे. ह्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. तर मरणोत्तर गुन्हा दाखल करणं हा जो काय म्हणतात त्याला शब्दार्थ आहे, याचंच एक नव्यानं काहीतरी त्याचं लोकांनी त्याचा अर्थ शोधायला पाहिजे. आणि ज्या अर्थी आमदार आणि त्यातही सत्ताधारी आमदारांनी ज्या अर्थी मरणोत्तर गुन्हा दाखल करा असा शब्द वापर केलाय, त्या अर्थी त्या आमदाराच्या बुद्धीची कीव करावी का असा एक प्रश्न आमच्या समोर उपस्थित राहिलेला आहे. आणि आत्ताचे जे सत्ताधारी आहेत त्यांनाही प्रश्न विचारणारी माणसं नको आहेत. मग प्रश्न विचारणारी माणसं न तयार होण्यासाठी काय करता येणं शक्य आहे? अशा अनुषंगानं जे करता येणं शक्य आहे ते करण्याचे प्रयत्न हे सातत्यानं करताना दिसत आहेत. धाराशिवमध्ये एका विवाह सोहळ्यात शिवाजी कोण होता हे पुस्तक लग्नात आलेल्या पाहुणे मंडळींना भेट म्हणून देण्यात आलं. सोनारवाडी इथे रोहिणी आणि अनिकेत या उच्चशिक्षित वधूवरांच्या लग्न सोहळ्यात शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रती देण्यात आल्या. धनंजय शेलार यांच्याकडून उपस्थितांना ही अनोखी भेट देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुस्तकावरून सुरू असलेल्या वादामध्ये खरे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे भेट दिल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाजी कोण होता या पुस्तकावरच्या शीर्षकावरून आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ आणि धमकी दिली आहे. यावरून गायकवाड यांच्यावरती टीकेची झोड उठली आणि शेवटी त्यांना माफी मागावी लागली. मात्र आता या पुस्तकाची मागणी वाढू लागली. एक महत्त्वाची अपडेट आहे. मंत्री उदय सामंत यांनी बच्चू कडू यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेनं दिलेल्या ऑफरवरती बच्चू कडू काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन होणार का हाही सवाल आहे. शिवसेनेच्या ऑफरवर बच्चू कडू यांची शिवसेनेतील या नेत्यांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळतेय. बच्चू कडूंच्या निर्णयाकडे त्यामुळे सगळ्यांचं लक्ष लागलंय. बच्चू कडू नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. मंत्री उदय सामंत यांच्याशी बच्चू कडूंची चर्चा सुरू आहे अशी माहिती सध्या मिळतेय.
वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील. वेदांत, बच्चू कडूंच्या भूमिकेसंदर्भात सध्या अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. काय शक्यता वर्तवल्या जात आहेत, काय चर्चा होत आहेत? ज्या प्रकारे शिवसेनेकडनं विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी बच्चू कडू यांचं नाव आघाडीवर आहे, मात्र बच्चू कडूंसमोर एक अट शिवसेनेने ठेवली आहे, ती म्हणजे प्रहार जनशक्ती पक्ष हा शिवसेना पक्षामध्ये विलीन करावा. आणि त्या सगळ्या संदर्भातच बच्चू कडू हे शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटी घेताना पाहायला मिळतात. काल त्यांनी मंत्री उदय सामंत यांची या सगळ्या संदर्भात भेट घेतल्याची माहिती स्वतः बच्चू कडू यांनी एबीपी माझाला दिलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की शिवसेनेच्या नेत्यांसोबत भेटी चालू आहेत आणि या सगळ्या निर्णयासंदर्भात आज उद्यामध्ये विचार करून आपला निर्णय ते जाहीर करतील. मात्र या सगळ्या अटी संदर्भात अजूनही बच्चू कडू यांनी निर्णय घेतला नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. नेत्यांसोबत चर्चा करूनच पुढची भूमिका आपण आज उद्यामध्ये जाहीर करू, असंही एबीपी माझाला बच्चू कडू यांनी माहिती दिली आहे. वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर बच्चू कडू उद्या सकाळी 11 वाजता त्यांचा निर्णय जाहीर करणार आहेत. शिवसेनेनं दिलेल्या प्रस्तावावर बच्चू कडू उद्या भूमिका जाहीर करतील. बच्चू कडू यांनी एबीपी माझाला या संदर्भातली माहिती दिली आहे. शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी बच्चू कडू यांना ऑफर देण्यात आल्याची माहिती आहे. प्रणय निर्माण आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील. प्रणय, काय भूमिका असू शकते बच्चू कडूंची? कडूंनी आत्ताच आपण एबीपी माझाने संवाद साधलेला आहे, तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की उद्या सकाळी 11 वाजता जो शिवसेनेने मला प्रस्ताव दिलेला आहे त्या प्रस्तावाचा जो निर्णय आहे तो मी उद्या सकाळी 11 वाजता अमरावतीमध्ये जाहीर करणार, असं त्यांनी फोनवर एबीपी माझाला माहिती दिलेली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून जे विधान परिषदेच्या जागेसाठी जे बच्चू कडू यांना ऑफर देण्यात आलेली आहे की तुम्हाला जो प्रहार पक्ष आहे तो विलिनीकरण करावा लागेल, त्यामुळे बच्चू कडू आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. उद्या सकाळी 11 वाजता बच्चू कडू हे माध्यमांसमोर येणार आणि जी आपली भूमिका आहे ती भूमिका जाहीर करणार आहे. प्रणय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, अजित पवार विमान अपघात प्रकरणाच्या तपासासंदर्भात आज पुण्यामध्ये सीआयडी ऑफिसला भेट देणार आहेत. रोहित पवार अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत आणि अजित पवारांच्या अपघातासंदर्भातले काही पुरावे सीआयडीकडे सोपवणार आहेत. नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट दुर्घटनेमध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्योती अहिरे या दैनंदिन काम करत असताना लिफ्ट कोसळल्याची घटना घडली. त्या दरवाजातून लिफ्ट कुठे आहे हे वाकून बघत होत्या आणि त्यावेळी वरून लिफ्ट आल्यामुळे त्यांची मान लिफ्टमध्ये अडकली आणि त्यांच्या मणक्याला गंभीर इजा झाली. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्यांवरती आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झालाय. नाशिकच्या मेडिकल कॉलेजमधली ही दुर्घटना आहे. लिफ्ट कुठे आहे त्या वाकून बघत असताना वरच्या बाजूने लिफ्ट खाली आली आणि त्यामध्ये त्यांची मान अडकली. त्यांच्यावरती उपचार सुरू होते. त्यांच्या मणक्याला गंभीर इजा झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 2 अल्पवयीन मुलींच्या प्रकरणात घाटकोपर पोलीस ठाण्यासमोर 12 तास ठिय्या आंदोलन केलं. या प्रकरणाची चौकशी सहआयुक्त लक्ष्मी गौतम करणार असून यामध्ये दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिल्यानं किरीट सोमय्यांनी हे आंदोलन मागे घेतलं. घाटकोपरच्या नित्यानंद नगरमध्ये शनिवारी 2 6-7 वर्षांच्या अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणात घाटकोपर पोलिसांनी शेजारच्या नराधमाला अटक केलेली आहे. पोलिसांना झालेल्या कथित मारहाण प्रकरणात पीडित मुलींच्या नातेवाईकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे पीडित मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी सोमय्यांनी आंदोलन केलंय. वापस झूठ बोल रहे हैं आपने इन सब के सामने मैं झूठा हूँ। चलिए सर, आप बोल रहे हैं ना मैं झूठा हूँ।
हो अभी क्या है? आप बड़े हैं, आप जो चाहे बोल सकते हैं, हमारे पास तो कोई बोलने का अथॉरिटी है। चलो ठीक है। एक मिनिट हो आपण एक मिनिट आपण इथे सगळ्यांच्या समोर बोलणार की या बाईने सांगितलं या ताईने की काल सांगितलं की माझं चुकलं असं तिने सांगितलं. आता ती म्हणते ना मी नाही बोलले मग ती बोलते ते सगळं खरं आहे आणि मग तीच खरं आहे कारण की कोणीही पोलीस ऑफिसर जी आई आपल्या मुलीची तक्रार करायला आली आहे, काल एक वाक्य फक्त एकच वाक्य तुम्ही दाखलंय. एक मिनिटावर आम्हाला काय दाखवतोय एक खाली फक्त एक वाक्य मध्ये गुंतवलं तुम्ही. एक वाक्याने किती फरक पडला. म्हणजे तुम्ही तिच्याकडून तक्रार काय घेतली की मुलीच्या काकाने मुलीच्या बापाने पोलिसांना मारलं त्यांचा कारवाई करा. हे तुम्ही तक्रार घेतली आहे. याचा अर्थ हा झाला हसू नका याचा अर्थ नाही म्हणत का अरे वा तिने दिली आहे तुम्ही त्या नावाने दिली आहे पोलिसांची मारपीट की आणि पोलिसांची मारपीट तुम्ही बोलतात स्वतःच्या नावाने काढलं तिचा काकाचा हिचा बापाचा. पण तुम्ही असं म्हणतात पीडित महिला स्वतःचा नवरा दीर परिवाराचा विरोधात समजून घेतो पोलिसांची मारहाण. मग तिथं स्टेटमेंट द्यायला होतं हे नोकरी म्हणाली. आता कुटुंबाला खोट्या पद्धतीने गुंतवण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणाचा तपास पूर्ण त्याचबरोबर या परिवारांचा लोकांना जेलमध्ये टाकण्याचा जो दुस्साहस पोलीस अधिकाऱ्यांनी केलं त्याचा तपास आता मुंबईचे जॉईंट पोलीस कमिशनर क्राईम लक्ष्मी गौतम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी यात गलथानपणा केला आहे हे सिद्ध झालं तर त्याच्यावर कडक कारवाई होणार. कोल्हापुरात परतवाड्यासारखी घटना घडली आहे. मुस्लिम तरुणानं तरुणींना व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केलंय. आरोपी शाहिद संदेला अटक करण्यात आली आणि 4 दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे. शाहिदनं 8 ते 9 तरुणींचे व्हिडिओ बनवल्याचा पोलिसांना संशय आहे. शाहिदनं व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर केल्याचं उघड झालंय. आरोपी शाहिदचा मित्र मात्र फरार आहे. नाशिकच्या TCS कंपनीतील महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती युक्तिवाद पूर्ण झालाय. 2 मे या दिवशी जेल की बेल याचा फैसला होणार आहे. निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित युवतीचं नाव बदलून हनिया ठेवण्यात आलं होतं. मुस्लिम रीतिरिवाज पाळण्यासाठी दबाव टाकला जात होता. तसंच धर्म परिवर्तनासाठी दबाव, धाक, दपटशा असे प्रकार सुरू होते. या प्रकरणाचं मलेशिया कनेक्शनही समोर आलेलं आहे. तर अटकपूर्व जामीन अर्जावरच्या युक्तिवादादरम्यान धर्मांतराची मोडस ऑपरेंडी समोर आली आहे, तीही पाहूया. आरोपी दानिश तौसिफनं पीडितेचं नाव बदललं. पीडितेला ते हनिया म्हणत होते. हिजाब घालण्यासाठी, मांस खाण्यासाठी जबरदस्ती केली जात होती. नमाज पठणासाठी प्रवृत्त केलं जात होतं. धर्म बदलण्याबाबत भीती घातली जात होती. मोबाईल ॲप, रील्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेन वॉशिंग केलं जात होतं. TCS धर्मांतर प्रकरणाचं मालेगाव आणि मलेशिया कनेक्शनही उघड झालंय. मालेगावच्या काही लोकांच्या मदतीनं धर्मांतर, मालेगाव पार्टी असा त्यांचा उल्लेख आहे. पीडितेला मलेशियात पाठवण्यासाठी कट आखला जात होता आणि त्यासाठी इम्रान नावाच्या व्यक्तीची मदत घेतली जात होती. मलेशियाला पाठवण्यासाठी पीडितेचा पासपोर्टही बनवला होता. पीडितेच्या कुटुंबियांना माहिती होऊ नये यासाठी मुंबईत ठेवण्याचा कट होता. भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अद्यापही पोलिसांना सापडत नाहीये. गेल्या महिन्याभरापासून फरार असलेली कल्पनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांना अपयश आलंय. गेल्या महिन्याभरापासून शिर्डी, अहिल्यानगरसह SIT पथकाकडून तिचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे ती परदेशात पळून जाऊ नये म्हणून लुकआउट नोटीस देखील काढण्यात आली. मात्र अद्यापही कल्पना खरात पोलिसांच्या हाती लागलेली नाही. गेल्या आठवड्यात तिनं अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र राहता सत्र न्यायालयानं तो फेटाळलाय.
एकीकडे पोलिसांच्या तपासाचं कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र एक फरार महिला आरोपी महिनाभरापासून पोलिसांना सापडत नसल्यानं मोठं आश्चर्य व्यक्त होत आहे. नाशिक संगमनेर पाठोपाठ आता अजून एका भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली आहे. श्रीरामपूर तालुक्यातल्या बेलापूरमधल्या भोंदू गणेश शिंदेला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. पीडित महिलेच्या तक्रारीवरून भोंदू गणेश शिंदेवरती बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोटाचा आजार बरा करून देण्याच्या नावाखाली लिंबू आणि उदी देऊन भोंदू बाबानं लोकांना लुटलंय. पीडित महिलांना लाखोंची मागणी करत 3 वर्ष भोंदूनं अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान भोंदू शिंदेनं पीडितेवर अत्याचार केल्याची कबुलीही दिली आहे. एका पीडित फिर्यादीने तक्रार दिली की गणेश माधवराव शिंदे नामक बाबाने मागील 3 वर्षापासून तिच्याकडून तिला पोटाचा त्रास होता, तो बरा करून देतो म्हणून मंतरलेलं लिंबू व उदी तिला दिली. वेळोवेळी तिच्याकडून पैसे आणि सोने या स्वरूपामध्ये आर्थिक फसवणूक तिची केलेली आहे. 18 ते 20 लाख रुपयाची जवळपास. तसेच तिच्यावरती तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संभोग केलेला आहे. त्यामुळे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम कलम 3 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत. विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी अखेरचे 2 दिवस. महाविकास आघाडीचा संभ्रम कायम. उद्धव ठाकरे उमेदवार असतील की नाही याचा फैसला नाही. मनधरणीचे प्रयत्न सुरू. विधान परिषद यादीवरून भाजपचा सावध पवित्रा. अर्ज भरायच्या अखेरच्या दिवशी यादी जाहीर करणार. 14 जणांची नावं घेऊन प्रदेशाध्यक्ष दिल्ली दौऱ्यावर. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज घेणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. तर मराठी बोलणार नाही हा मास्क खपवून घेणार नाही, सरनाईकांनी ठणकावलं. बुलढाण्यामध्ये आज आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढणार. प्रकाशक प्रशांत तांबींसह डाव्या पक्षाचे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी होणार. कोल्हापुरात परतवाड्यासारखी घटना. तरुणींचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा प्रकार. आरोपी शाहिद संदेला अटक. 4 दिवसांची पोलीस कोठडी. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अजूनही फरार. गेल्या महिन्याभरापासून कल्पनाला शोधण्यात पोलिसांना अपयश. शिर्डी अहिल्यानगरमध्ये शोध सुरू. मीरा रोडमधील चाकू हल्ला प्रकरणाची एटीएस कडून चौकशी सुरू. आरोपीकडे आढळलेल्या चिठ्ठीत आयसिस, जिहाद, गाझा शब्दांचा उल्लेख. सूत्रांची माहिती. दोन 2019 मध्ये कणकवलीत सरकारी अधिकाऱ्यांवर चिखलफेक प्रकरणी मंत्री नितेश राणे दोषी. नितेश राणेंना 1 महिन्याच्या कारावासाची शिक्षा. तर शिक्षेवर स्थगितीसाठी राणेंची उच्च न्यायालयात धाव. इराण चर्चेसाठी अमेरिकेला नवा प्रस्ताव पाठवणार. होर्मुझ आणि अणु कार्यक्रमावर चर्चा करण्याबाबत उल्लेख. डोनाल्ड ट्रम्प मात्र इराणच्या नव्या प्रस्तावावर खुश नसल्याची माहिती. होर्मुझमधल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ. आठवड्याभरात कच्च्या तेलाच्या किमती 15% महागल्या. कच्चं तेल प्रति बॅरल $98 वरून $108 वर. महाराष्ट्रासह देशभरात 50शी जवळ पारा. उष्णतेनं सर्वसामान्य त्रस्त. अमरावती, वर्ध्यात तापमान 46 अंशांवर. तर 29 तारखेपासून 2 दिवस पावसाचा अंदाज. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेसाठी 30 एप्रिलला भाजपची यादी जाहीर होणार आहे. अर्ज भरायची अंतिम तारीख 30 एप्रिल हीच आहे.
दरम्यान मुंबई वगळता राज्यातल्या 5 विभागांमधून संधी दिली जाणार आहे अशी माहिती समोर येते. भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळावी यासाठी मोठी भाऊगर्दी झाली आहे. त्यामुळे सावध पवित्रा घेत अखेरच्या दिवशी नावं जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपनं 30 जणांची यादी दिल्लीला पाठवली. मात्र दिल्लीतल्या वरिष्ठ नेतृत्वानं यादी निम्मी करून पाठवा असा निरोप दिला. आता भाजपकडून 14 नावं दिल्लीला पाठवण्यात आली आहेत. अशात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीत डेरेदाखल झालेत. पक्षातल्या जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याची माहिती आहे. राज्याच्या राजकारणातली एक मोठी बातमी आहे. महाविकास आघाडीमध्ये विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीचा संभ्रम अजूनही कायम आहे. उद्धव ठाकरे निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. मात्र ठाकरेंकडून अजून अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. अर्ज भरण्यासाठी अखेरचे 2 दिवस उरलेत. मात्र अजूनही कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही. उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या एका जागेवर लढावं यासाठी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आग्रही आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून सुद्धा उद्धव ठाकरे यांचा मन वळवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र उद्धव ठाकरे यांनी अजूनही निवडणूक लढवण्यासंदर्भातला निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून जर उद्धव ठाकरे निवडणूक लढण्यास इच्छुक नसतील तर मग कोणता पर्याय समोर आणला जाणार की महाविकास आघाडीतले वरिष्ठ नेते उद्धव ठाकरेंचं मन वळवण्यात यशस्वी होणार आणि उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवण्यासाठीचा आग्रह शेवटच्या दिवसापर्यंत कायम ठेवणार हे पाहावं लागेल. तर राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या एका जागेवरती 70 ते 75 जण इच्छुक आहेत असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी म्हटलंय. वरिष्ठ पातळीवर अजून निर्णय झालेला नाही. मात्र सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखाली लवकरच निर्णय होईल असं तटकरे म्हणाले. 70-75 उमेदवारांची त्या ठिकाणी इच्छुक म्हणून पक्षाकडे मागणी आहेच. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, त्याचबरोबर कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांतील वेगवेगळ्या प्रादेशिक भागांतील ताकदवान जे सहकारी आहेत त्यांची मागणी निश्चितच त्या ठिकाणी आहे. जरूर या संदर्भामध्ये ज्यावेळेला वरिष्ठ पातळीवरती बैठक होईल त्याला या संदर्भातला आढावा घेऊन पक्ष नेतृत्व निर्णय करेल. प्रहार संघटना शिवसेनेत विलीन करावी असा प्रस्ताव शिवसेनेकडून बच्चू कडू यांना देण्यात आला. शिवसेनेच्या ऑफरवर बच्चू कडू यांनी शिवसेनेतल्या नेत्यांसोबत चर्चा सुरू केली आहे. बच्चू कडू यांनी आज मंत्री उदय सामंत यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली. दरम्यान शिवसेनेनं दिलेल्या ऑफरवर बच्चू कडू उद्या सकाळी 11 वाजता निर्णय जाहीर करतील अशी माहिती बच्चू कडू यांनी एबीपी माझाला दिली आहे. विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे 2 दिवस राहिलेत. त्यात विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून बच्चू कडू यांचं नाव आघाडीवर आहे. तर दुसरीकडे शिवसेनेतल्या काही नेत्यांकडून बच्चू कडू यांच्या विधान परिषद उमेदवारीला विरोध असल्याची माहिती मिळतेय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज परिवहन विभागातील अधिकाऱ्यांसोबत सकाळी 10:30 वाजता बैठक बोलावली आहे. बांद्र्यामधील परिवहन विभागाच्या कार्यालयामध्ये परिवहन मंत्री या सगळ्या संदर्भात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती आहे. 1 मे पासून ऑटो रिक्षा चालकांना मराठी भाषा सक्ती संदर्भात घेतलेल्या निर्णयावर अधिकाऱ्यांसोबत परिवहन मंत्री चर्चा करतील अशी माहिती आहे. काल विविध संघटनांसोबत झालेल्या बैठकीनंतर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी मुदत देण्याची विनंती परिवहन मंत्र्यांकडे करण्यात आलेली आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण घेऊया. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सरपंचपद रिक्त झालं होतं. या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा देशमुख कुटुंबीय आणि काही गावकऱ्यांनी व्यक्त केली होती. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि मागच्या निवडणुकीत 9 मतांनी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यांच्यामध्ये थेट लढत होतीये. नाही, बिनविरोधचा म्हणजे अपेक्षा केली होती आपण. लोकशाहीमध्ये आपण कोणाला म्हणू शकत नाही की म्हणजे बिनविरोध झालीच पाहिजे. आपण एक आशा व्यक्त केली होती.
परंतु तसं न होता आज प्रत्यक्ष निवडणूक लागलेली आहे आणि आज निवडणूक प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे. निवडणुकीमध्ये मतदार राजाच्या पाठिंब्यावर मी विजयी होणार. आणि तुम्ही ते आरोप केले होते विरोधकांवर. नाही, आता आजचा दिवस हा आरोपाचा नाही. आज मला माझ्या मतदार राजाला जितकं जास्तीत जास्त भेट घेऊन त्यांना मला विनंती करायची आहे की त्यांचा मतदान रूपी आशीर्वाद त्यांनी माझ्या पाठीमागं द्यावा. म्हणून जे काही गोष्टी असतील उद्या निकालानंतर मी मीडियाशी पूर्ण बोलणार आहे. बातमी विदर्भातून आहे. विदर्भाला आग ओकणाऱ्या सूर्यापासून आजपासून पुढचे 2 ते 3 दिवस काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. सोमवारी अमरावती आणि वर्ध्यामध्ये 46.2 इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. अकोल्यात मात्र रविवारच्या तुलनेत घट पाहायला मिळाली. अकोल्यात 44.8 अंश इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. आज मंगळवारी अकोला आणि अमरावतीमध्ये मात्र उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये मात्र आज काही भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. पश्चिम विदर्भात तापमानानं 45 अंशांचा टप्पा पार केला असून प्रचंड उन्हाच्या झळांनी नागरिक त्रस्त झालेत. उकाड्यापासून बचावासाठी नागरिक कूलर, एसी, पंखे यांचा मोठ्या प्रमाणात वापर करतायत. त्यामुळे विजेची मागणीही लक्षणीयरित्या वाढली आहे. अशा परिस्थितीत अखंड वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणचे कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्यांच्या सतर्कतेमुळेच नागरिकांना घरात निवांत एसी आणि कूलरचा आधार घेता येतोय. राज्यात प्रामुख्याने वीज निर्मिती व वीज पुरवठा करणाऱ्या 3 मुख्य कंपन्या आहेत आणि 3ही कंपन्यांमध्ये मिळून एकूण 90,000 कर्मचारी रात्रंदिवस झटतायत. दरम्यान महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. सध्या उन्हाळा जो आहे तो 45 डिग्रीच्या वर आहे, पण या 45 डिग्रीच्या उन्हामध्येही महावितरण कंपनीची जी सेवा आहे ते अखंड सुरू आहे. त्यामुळे विद्युत वाहिनीवर काम करणे फार अवघड होत आहे. हाताला काम करताना, पोलवर चढत असताना हाताला फोडं येत आहेत किंवा पायाला चटके लागत आहेत. तरी पण आमची ड्युटी असल्यामुळे आम्हाला हे काम 100% पूर्ण पार पाडावे लागत आहे. तापमान खूप जास्त आहे, 45 डिग्री तापमान होत आहे. पूल आमचे खूप गरम झालेले आहेत. तरी या अवस्थेत अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी आम्हाला अक्षरशः या उन्हातानातही पोलवरती चढावं लागते. हाताला फोडं येत आहेत, तरी आम्ही त्याची पर्वा न करता महावितरणकडून अखंडित सेवा पुरवण्यासाठी आमची ड्युटी तत्पर बजावतच आहे. आम्ही ऊन, पाऊस, वारा काही न बघता ग्राहकांना सेवा देण्यासाठी चोखपणे ड्युटी आम्ही बजावत आहोत. गडचिरोलीमध्ये वाढलेलं तापमान आणि तीव्र उन्हामुळे उष्माघाताच्या घटना वाढत आहेत आणि याचा विचार करून आरोग्याच्या दृष्टीनं उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं एक निर्णय घेतलाय. योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण तसंच चालक परवाना चाचणीच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलाय. आता ही सेवा सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत आणि दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. दुपारी 12 ते 4 या कालावधीत तीव्र उष्णतेमुळे सगळी प्रक्रिया पूर्णतः बंद ठेवली जाणार आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उन्हाच्या कडाक्यापासून संरक्षण मिळावं तसंच सेवा घेणाऱ्या नागरिक व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला गेलाय, असं गडचिरोलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी सांगितलंय. पुण्याच्या जुन्नर तालुक्यात शेतात काम करताना महिलेचा मृत्यू झाला. उष्माघातामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची शक्यता सध्या वर्तवली जाते. निमगाव सावा गावमळा परिसरातील रुपाली गाडगे या काल शेतामध्ये खुरपणी करत होत्या. यावेळी अचानक त्यांना त्रास होऊ लागला आणि त्यांची प्रकृती झपाट्यानं खालावली. घटनेनंतर स्थानिकांनी तातडीनं मदतीचा प्रयत्न केला, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. उष्माघातानं त्यांचा जीव गेल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. दरम्यान वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत कष्टाची कामं टाळावीत, पुरेसं पाणी प्यावं आणि स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलंय. आणि यानंतर आम्ही तुम्हाला एका अनाथ वस्तीची चित्तरकथा सांगणार आहोत. साधारणपणे विविध देशांमध्ये एखाद्या भूभागासाठी संघर्ष असतो. अगदी देशांतर्गत राज्यांमध्ये सुद्धा अमुक गाव, अमुक प्रदेश आमचा असा संघर्ष असतो. मात्र वर्धा जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यात एक अशी वस्ती आहे जिची जबाबदारी घेण्यास कोणतंही गाव तयार नाहीये. ही वस्ती अंतरगाव आणि झडशी या 2 ग्रामपंचायतींच्या मधोमध आहे. मात्र दोन्ही ग्रामपंचायती तिची जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करतात. आदिवासी, पारधी आणि भटक्या समाजातील लोकांची ही वस्ती आहे, त्यामुळे ती अनाथ आहे.
दोन्ही ग्रामपंचायत एकमेकांकडे बोट दाखवत फक्त टोलवाटोलवी करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. मतदानाच्या वेळेला मात्र वस्तीचा समावेश आपल्या ग्रामपंचायतीत करून अधिकचं मतदान घेण्यासाठी दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये आणि तिथल्या पुढाऱ्यांमध्ये चढाओढ दिसून येत असल्याचा आरोपही नागरिकांनी केलाय. एबीपी माझानं या अन्यायाला वाचा फोडली आहे. ग्रामपंचायती टाळाटाळ करत असल्यानं वस्तीत ना घरकुल योजना मिळते ना शौचालय बांधलं जात आहे. सध्या आम्ही वर्धा जिल्ह्यातील अंतरगाव आणि झडशी या 2 गावांच्या मध्ये असलेली जी एक पारधी वस्ती आहे त्या ठिकाणी आहोत आणि या वस्तीचं अस्तित्व नेमकं अंतरगावमध्ये आहे की झडशीमध्ये आहे हे या लोकांनाच माहीत नाही, कारण दोन्ही गावं यांचं अस्तित्व मान्य करत नाही. तुम्ही अंतरगावचे रहिवाशी की तुम्ही झडशीचे रहिवाशी, सध्या काय स्थिती आहे? आम्ही ग्रामपंचायतीला सांगतो का बा आम्ही कोणी ग्रामपंचायतीमधून येतो बा म्हणून. अंतरगाव म्हणते की आम्ही नाही घेत, झडशीला जाऊन सांगा म्हणते, आणि झडशीवाले म्हणते की अंतरगावले सांगा म्हणते. तर हे गोष्ट चालू आहे की कोणाचं याच्यात घ्या बा आम्हाला, आमची हेच मागणी आहे. किती वर्षापासून हे सुरू आहे? 25-30 वर्षानं सुरू आहे आमचीवाली मागणी का बा आम्हाला द्या म्हणून. आम्हाला काय म्हणते का अंतरगावमध्ये जा, अंतरगावला जातो. अंतरगावाला काय म्हणते का झडशीला जा म्हणते. तर आम्हाला काही 2 गावाच्या आम्हाला काही घेत नाही. आम्ही कोणाकोणापाशी आम्ही सांगतो, लई विचार केलं का आम्हाला एखादा एक घ्या बा आम्हाला द्या म्हणतो, तर आम्हाला काही लक्ष नाही देत. आमच्याकडे कोण पाहत नाही, आम्हाला काही सांगत नाही, देत नाही. आम्हाला बंद म्हणते का आम्ही येतो होटिंगच्या वेळेस येते बंद, अंतरगाववाले येते की मला द्या, त्याला द्या, मला द्या. आम्ही सगळ्यालाच होटिंग करते, हे आमचे होटिंग कार्ड आहे, सगळ्याला देतो मतदान म्हणते, परत कोणीच पाहत नाही. घरदार पट्टा, आमच्या पोरांचं शिक्षण झालं पाहिजे, आम्हाला वर्त झालं पाहिजे. आम्हाला कोणतेच गरीबाले आम्हाला कोणीच नाही पाहू शकत. आम्हाला शेती पाहिजे, हातमजुरी करून खातो, पण आमच्या हातमजुरीला कोणी नेत नाही शकत. जवळपास 70 नागरिक असे आहेत ज्यांचं अस्तित्व कोणीही मान्य करत नाही आणि त्यामुळे वन हक्क कायदा भारत सरकारने लागू केला, महाराष्ट्र सरकारने लागू केला, मात्र अस्तित्व मान्य केला जात नसल्यामुळे अशा कायद्याचे कुठलेही लाभ या रहिवाशींना मिळत नाही आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, वर्धा. दरम्यान या संदर्भात एबीपी माझानं वर्ध्याचे पालकमंत्री आणि स्थानिक आमदार पंकज भोयर यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनीही या वस्तीच्या अडचणीला दुजोरा देत प्रशासनिक पातळीवरती हा गुंता लवकरच सोडवू असं आश्वासन दिलंय. अंतरगाव मी जाणतो, माझ्या मतदारसंघातलं गाव आहे. तो आदिवासी पाडा नाही आहे, सर्व समाजातले लोक त्या ठिकाणी राहतात, परंतु एखादा नवीन बेडा त्या ठिकाणी राहू शकतो. परंतु आपण जवळजवळ सर्व ज्या कॉलनीज आहेत त्यांचा समावेश त्या ग्रामपंचायतमध्ये झालेला आहे. परंतु अशी जर का काही नागरिकांची तक्रार असेल तर निश्चितपणे त्याची दखल घेतली जाईल. चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यात निलजई माढेळी हा नव्यानंच तयार झालेला रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याचं दिसून येत आहे. हा नव्यानं तयार करण्यात आलेला रस्ता हातानं उखडला जात असल्याचे व्हिडिओ स्थानिकांनी व्हायरल केलेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अंतर्गत 14 किलोमीटरचा हा रस्ता तयार करण्यात आलेला आहे. गेल्या 2 वर्षांपासून या रस्त्याचं काम रखडलं असताना मोठ्या प्रतीक्षेनंतर लोकांनी नवीन रस्ता तयार केला आणि त्यांना नवीन रस्ता मिळाला, मात्र त्याचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय. कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही रस्ता 4 दिवसात कसा उखडतो आणि निकृष्ट काम होत असताना संबंधित विभागाच्या अभियंत्यांनी याकडे दुर्लक्ष का केलं असा सवाल त्यामुळे निर्माण झालाय. निलजई आणि परिसरातील नागरिक हा सवाल विचारत असून या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली जाते. जर संबंधित कंत्राटदारावरती कारवाई झाली नाही आणि दर्जेदार रस्ता तयार झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय. नागपूर जिल्ह्यातल्या कोंढाळीमध्ये 3 वर्षीय लाभांश चंदनखेडे या चिमुकल्याचा उघड्या शोषखड्ड्यात पडून मृत्यू झाला. 26 एप्रिलला संध्याकाळी घरासमोर खेळताना लाभांशचा चेंडू शोषखड्ड्याच्या दिशेनं गेला आणि तो उचलायला गेलेल्या लाभांशचा शोषखड्ड्यात पडल्यामुळे मृत्यू झाला. बराच वेळ तो घरी न परतल्यामुळे कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला, तेव्हा तो शोषखड्ड्यात पडल्याचं दिसून आलं. नागरिकांनी त्या लहान मुलाला बाहेर काढून रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.